नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संजीव जोशी. डहाणू रोड जनता सहकारी बँकेच्या 26 एप्रिल 2025 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता प्रगती पॅनलचा उमेदवार होतो. जनता प्रगती पॅनलतर्फे 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आम्हा सर्वच्या सर्व 9 उमेदवारांचा पराभव झालेला आहे. विकास आघाडी ह्या पॅनलचे श्री भरत राजपूत आणि श्री मिहिर शहा यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीच्या सर्व 15 उमेदवारांचा विजय झालेला आहे. याआधीच 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. आज मतमोजणीमध्ये 13 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान झालेले आहे. या विजयी सर्व उमेदवारांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. जनतेने हा जो कौल दिलेला आहे तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत. आम्हाला ज्या मतदारांनी आमच्या पारड्यात मतदान केलं त्या सर्वांना आम्ही ग्वाही देऊ इच्छितो की तुम्ही दाखवलेला विश्वास हा भविष्यात आम्ही कायम राखू. आणि त्याचवेळी निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडला, मतदान विकत घेण्यात आलं असे आरोप करून मी ह्या विजयाला गालबोट लावू इच्छित नाही. कारण ह्या देशामध्ये बेरोजगारी आहे, या देशामध्ये गरिबी आहे. जर काही जनता प्रगती पॅनलचे उमेदवार निवडणूक लढवल्यामुळे किंवा निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे काही बेरोजगारांच्या काही दिवसांचा रोजंदारीचा प्रश्न मिटला असेल किंवा काही गरिबांच्या घरची चूल पेटली असेल तर त्याविषयी आम्हाला काही आक्षेप नाही. त्या निमित्ताने किंवा अशा मतदारांना आम्ही अपमानित करू इच्छित नाही. गरजवंतांच्या समस्यांची आम्हाला जाण आहे आणि त्यामुळे यावर काही भाष्य करण्याची आमची इच्छा नाही. विजय हा विजय आहे, पराभव हा पराभव आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल मान्य करावा लागतो. मात्र सहकार विभागाच्या काही मुद्द्यांविषयी माझे तीव्र आक्षेप आहेत. निवडणूक यंत्रणेने हा जे कामकाज आहे ते मात्र त्यांचं तटस्थ नव्हतं, पारदर्शी नव्हतं आणि पक्षपातीपणाचं होतं असं माझा आरोप आहे. मी या निमित्ताने काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडतो की 2011मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सहकार कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये एक 97वी घटना दुरुस्ती केली आणि प्रकरण 9 मध्ये सहकार क्षेत्राचा समावेश केला. त्यामुळे सहकार क्षेत्राला एक संविधानिक दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे ह्या संविधानामध्ये ती तरतूद केल्यानंतर 2013मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960मध्ये काही आमूलाग्र बदल केले. त्या तरतुदीप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये कुठल्याही सहकारी संस्थांमध्ये जो सदस्य म्हणजे डहाणू रोड जनता बँकेचाच विषय आहे तर त्याविषयी बोलूया की डहाणू रोड जनता सहकारी बँकेचा जो भागधारक किमान 1000 रुपयाचा भाग धारण करेल, म्हणजे ज्याच्याकडे किमान 1000 रुपयाचा शेअर असेल, जो किमान बँकेमध्ये 5000 आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवत असेल किंवा किमान 50,000चं कर्ज घेत असेल, तो सर्वसाधारण सभा 5 वर्षांमधून किमान एका सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावत असेल, अशा बँकेशी घेणं किंवा देणं असणाऱ्या भागधारकांनाच मतदानाचा अधिकार मिळणार होता. ह्या स्वच्छ प्रतिमेचे पंतप्रधान आणि स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री यांनी ह्या सुधारणा केल्या होत्या. पण दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी बँकेमध्ये किमान 5000ची सेव्हिंग अकाउंटमध्ये 5000ची ठेव असणं किंवा 50,000चं कर्ज त्याने धारण करणं ह्या अटी काढून टाकल्या. तसेच 5 पैकी किमान एका सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थिती लावणं अनिवार्य होतं, ती सुद्धा तरतूद काढून टाकली. त्यामुळे सर्वसाधारण कोणालाही या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला आणि ज्या पद्धतीने लोकसभा, विधानसभा, नगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या जातात त्याच पद्धतीने सहकारी बँकेच्या निवडणुका ह्या लढवल्या गेल्या यावेळी. आणि त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जे अपेक्षित होतं त्या सुधारणा सहकार कायद्यामध्ये होऊ शकलेल्या नाहीत. हा भाग 1 झाला. दुसरा म्हणजे सहकार विभागाकडेच जो सहकार विभाग सहकारी संस्थांचा उत्कर्ष करण्याऐवजी तो पोखरून खाण्याच्याच भूमिकेत असतो, त्यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी असल्याकारणाने आणि ते भ्रष्ट पद्धतीने सहज भ्रष्टाचाराला बळी पडल्यामुळे त्यांच्याकडून निवडणुका ह्या तटस्थ पद्धतीने होत नाहीत.
यावेळी सुद्धा तसंच झालेलं आहे. डहाणू जनता बँकेच्या उपविधीमध्ये किमान 1000चा शेअर धारण करणाऱ्या व्यक्तीलाच मतदानाचा अधिकार असण्याची तरतूद आहे, परंतु 500च्या शेअर असणाऱ्या उमेदवारांना मतदानाचा अधिकार दिला. मग निवडणूक यंत्रणेने या आधीच्या सर्व 15,000 शेअरधारकांना का अधिकार दिला नाही? मग जर का नियमाप्रमाणे चालायचं तर किमान 1000चा शेअर धारण करणाऱ्या उमेदवारांनाच का मतदानाचा अधिकार दिला नाही? तर याचं कारण मिहीर शहा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किमान 1000 नव्या भागधारकांचे 500 रुपये प्रमाणे स्वतःचे पैसे भरून जे नवे भागधारक केले होते त्यांना मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि आपल्या विरोधातली उमेदवारांची नावं गाळणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक यंत्रणेने मॉडेल बायलॉज म्हणजे बँकेच्या उपविधीच्या तरतुदींची विपरीत अशी भूमिका घेऊन आपल्याला हवी तशी मतदान यादी तयार केली. त्या मतदान यादीतले जे हेतुपुरस्सर गोंधळ तयार केले, त्या मतदारांचा ठाव ठिकाणा, पत्ता हे फक्त मिहीर शहा यांनाच वेळेत माहिती होतं. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना ही नावं, त्यांचे पत्ता त्यांच्यापर्यंत पोचता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. अनेक जे मतदार आहेत ते या मतदान केंद्रापासून त्या मतदान केंद्रापर्यंत फिरत राहिले. त्यांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती, त्यांच्या नावाची माहिती, ही काहीही मतदारांना पोचली नाही. फक्त मिहीर शहा यांची सोय व्हावी यासाठी जे करणं शक्य आहे ते निवडणूक यंत्रणेने केलेलं आहे आणि हे सहकार क्षेत्रासाठी धोकादायक आहे. दुसरी बाब म्हणजे संजय कर्नावट यांची उमेदवारी बेकायदेशीररित्या रोखण्यात आली, त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. कुठलाही कायदा त्यांची उमेदवारी रोखू शकत नाही, पण मनमानी पद्धतीने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आणि आमच्या उमेदवारांना हा कायदेशीर लढ्यांमध्ये गुंतवून ठेवण्यात आलं. आमची शक्ती त्या ठिकाणी खर्च करण्यात आली. ही बाब निषेधार्ह आहे. ह्या गोष्टीचा मला आक्षेप आहे. या व्यतिरिक्त हे जरी असलं तरी ह्या कायदेशीर तरतुदीच्या लढाई ह्या जारी राहतील. मात्र तुर्तास आज जो निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या पद्धतीने जे विजयी उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देणे हे क्रमप्राप्त ठरतं आणि त्यामध्ये कुठलेही आमचे रिझर्वेशन्स नाहीत. पुन्हा एकदा विजयी उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. थँक्यू.